तुम्ही कधी एखादी गोष्ट करायची ठरवली आहे, पण सुरुवात करण्याआधीच मनात विचारांचा फ्लड आला आहे का? पीपल काय म्हणतील? फेल झालो तर? माझी चेष्टा झाली तर? आणि मग ॲक्शन घेण्याऐवजी आपण फक्त विचार करत राहतो. खरं सांगायचं तर ओव्हर थिंकिंग म्हणजे फक्त जास्त विचार करणं नाही, तर आपल्या हॅपीनेसपेक्षा लोकांच्या ओपिनियनला जास्त महत्त्व देणं आहे. नवीन बिझनेस सुरू करायचा असो, सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करायचा असो किंवा आयुष्यात एखादा मोठा डिसिजन घ्यायचा असो, सर्वात मोठा अडथळा अनेकदा परिस्थिती नसते, तर लोक काय म्हणतील हा विचार असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांच्या ओपिनियनची तुम्हाला इतकी काळजी वाटते, ते लोक त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात इतके बिझी असतात की ते तुमच्याबद्दल फार वेळ विचारही करत नाही. पण आपण मात्र त्यांच्या कल्पित प्रतिक्रियांमुळे स्वतःलाच थांबवतो. ओव्हर थिंकिंगची सर्वात मोठी प्रॉब्लेम म्हणजे ती तुमचा कॉन्फिडन्स हळूहळू कमी करते. तुम्ही अजून सुरुवातही केलेली नसते, पण मनात अनेक वेळा हरलेले असता. इमॅजिन करा, जर प्रत्येक यशस्वी व्यक्तीने लोक काय म्हणतील ह्याचाच विचार केला असता, तर आज त्यांचं यशच अस्तित्वात नसतं. कारण सक्सेस मिळवणारे लोक लोकांच्या आवाजापेक्षा त्यांच्या स्वप्नांचा आवाज ऐकतात. लोक बोलतील, आज बोलतील, उद्या विसरूनही जातील. पण तुम्ही जर भीतीमुळे थांबलात, तर त्याची किंमत तुम्हालाच मोजावी लागेल. म्हणून आजपासून एक छोटा रूल ठेवा. प्रत्येक विचारावर विश्वास ठेवू नका. प्रत्येक भीती खरी असतेच असं नाही. आणि प्रत्येक व्यक्तीचं मत महत्त्वाचं असतं असंही नाही. तुमचं आयुष्य आहे, तुमची स्वप्न आहेत आणि तुमचे निर्णयही तुमचेच असायला हवेत. ओव्हर थिंकिंग कमी होईल जेव्हा लोक काय म्हणतील ह्यापेक्षा तुम्हाला खरंच काय हवं आहे ह्यावर लक्ष द्याल. तुमच्या मते ओव्हर थिंकिंगचं सर्वात मोठं कारण काय आहे? कॉमेंट करा. जर हा विचार आवडला असेल तर फॉलो करा अशाच पॉझिटिव्ह आणि लाईफ चेंजिंग कंटेंटसाठी.